सासवड गावचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीचा विषय ऐरणीवर आलेला आहे। छत्रपती शाहू महाराज सातारा यांच्या वतीने देवस्थानला त्या ठिकाणी जमीन देण्यात आली होती देवस्थानचं पूजापाठ होऊन व्यवस्था राखण्यासाठी। हा कायदेशीर वाद कोर्टात चालू असताना बराच काळ या ठिकाणी देवस्थानला न्याय मिळालेला नाही। त्यामुळं पुजारी जे आहेत त्यांचं सुद्धा पूजेकरता जे ते मेहनत घेतात त्याचं कुठल्याही उत्पादनाचं साधन त्या समाजाला नाही, म्हणून देवस्थानच्या वतीने कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असताना आज या ठिकाणी सोमेश्वर कारखाना त्या जमिनीमध्ये असणारा 3 हेक्टर 19 क्षेत्र असून त्या क्षेत्रावरती संपूर्ण ऊसाची शेती होती। कारखान्याला वारंवार पत्र व्यवहार करून कायदेशीर नोटीस देऊनही कारखान्याने सुद्धा तो ऊस थांबवलेला नाही। कुठल्याही प्रकारचं नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, आमचा पण कायदेशीर मार्गाने जाण्याचा हेतू आहे। परंतु शासन दरबारी सुद्धा न्याय्य मागणी आम्हाला मिळावी आणि या देवस्थानला न्याय मिळावा असा आमचा उद्देश आहे। म्हणून आज या ठिकाणी पुजाऱ्यांनी देवस्थानचं म्हणजे पूजापाठ चालू ठेवून या ठिकाणी मंदिर बंद ठेवलेले निषेध केलेला आहे। खरं तर वास्तविक पाहता या सर्व वर्गाला न्याय देण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ सुद्धा एकजुटीने या ठिकाणी जमा झालेले आहेत। म्हणून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सुद्धा याची नोंद घ्यावी अशी आमची हात जोडून विनंती आहे। आणि वरती राज्य पातळीपासून सर्वच शासन दरबारी या प्रकारचं सखोल चौकशी करून त्या ठिकाणी, कारण कुठल्याही इनाम वर्ग 3 जमिनीला कूळ लागत नसताना सुद्धा बेकायदेशीर मार्गाचा वापर करून त्या ठिकाणी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर इनाम वर्ग 3ला कूळ लागत नाही असं असताना सुद्धा की ह्याच्यामध्ये कुठं पाणी मुरतं हेच काय कळत नाही, म्हणून तो न्याय्य मागणी करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलोय। यानंतर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात।